नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत शारदीय नवरात्रीच्या त्या अद्भुत रहस्यांबद्दल, जे जाणून घेतल्यावर तुमचे जीवन बदलू शकते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दिव्य दीपकचे महत्त्व सर्वांत मोठे असते आणि जर त्यात तुम्ही एक विशेष वस्तू टाकली तर तुमच्या जीवनातील दिवस खरोखरच सोन्यासारखे सुंदर होऊ शकतात. हे फक्त अंधश्रद्धा नाही, तर शास्त्र, पुराण, विज्ञान आणि वास्तविक अनुभवांनी सिद्ध झालेले सत्य आहे. चला तर मग या रहस्याच्या खोलात जाऊया. भाग 1. नवरात्रीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व. नवरात्रीचा शाब्दिक अर्थ आहे नवरात्री. हा सण वर्षातून 4 वेळा येतो, पण शारदीय नवरात्रीला सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. याला विजयादशमीशी जोडले जाते, जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता. या काळात माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 1. शैलपुत्री 2, ब्रह्मचारिणी 3, चंद्रघंटा 4, कुष्मांडा 5, स्कंदमाता 6, कात्यायनी 7, कालरात्री 8, महागौरी 9. सिद्धिदात्री. प्रत्येक रूपाची वेगळी ऊर्जा आणि आशीर्वाद आहे. या दिवसांत केलेली साधना जीवनातील सर्व कष्ट दूर करते आणि सौभाग्य देते. भाग 2. दीपकाचे आध्यात्मिक महत्त्व. दीपक केवळ प्रकाश देणारी वस्तू नाही, अग्नीला शुद्धता आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ऋग्वेदात अग्नीला देवतांचे मुख म्हटले आहे. जेव्हा आपण दीपक लावतो तेव्हा तो संकेत असतो की आपण अंधारातून प्रकाशाकडे चाललो आहोत. घरात दररोज दीपक लावल्याने तेथील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. नवरात्रीच्या दिवसांत दीपकाचे महत्त्व अनेक पटीने वाढते, कारण असे मानले जाते की या दिवसांत माता शक्ती स्वतः पृथ्वीवर फिरत असते. भाग 3. दीपकात टाकली जाणारी वस्तूचे रहस्य. मित्रांनो, आता आपण सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. शास्त्रानुसार नवरात्रीच्या वेळी दीपकात लवंग, क्लोव्ह टाकणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. लवंगला संस्कृतमध्ये लवंग असे म्हणतात. याचा उपयोग फक्त खाण्यातच नाही, तर तंत्रमंत्र, आयुर्वेद आणि पूजार्चेतही होतो. याला शक्तीचे प्रतीक मानले जाते. लवंग माता काली आणि माता लक्ष्मी दोघींनाही प्रिय आहे. दीपकात लवंग टाकून पेटवल्याने घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते आणि दरिद्रता दूर होते. भाग 4. लवंगाचा वैज्ञानिक आधार. काही लोक म्हणतील की हे सगळे आस्था आहे, पण मित्रांनो, याचा वैज्ञानिक आधार देखील आहे. लवंगामध्ये युजेनॉल नावाचे रसायन असते, जे जळल्यावर वातावरण शुद्ध करते. लवंगाचा सुगंध मेंदू शांत करतो आणि चिंता, ताण कमी करतो. लवंगाचा धूर डास आणि कीटकांना दूर ठेवतो. हे श्वसन प्रणाली निरोगी ठेवते. म्हणून दीपकात लवंग टाकल्याने घराचे वातावरण शुद्ध आणि ऊर्जावान होते. भाग 5. लवंग आणि नवरात्रीशी निगडीत कथा. एक जुनी कथा आहे. वाराणसीत एक साधू होते, ज्यांनी नवरात्रीत 9 दिवस घीचा दीपक पेटवून त्यात दररोज 2 लवंगा टाकल्या. 9व्या दिवशी मातेला स्वप्नात दर्शन झाले आणि त्यांनी सांगितले, तुझ्या घरातून कधी अन्न आणि धनाची कमतरता होणार नाही. आणि खरोखरच तो साधू आयुष्यभर समाधान आणि समृद्धीत जगला. दुसरी गोष्ट आहे बंगालमधील एका स्त्रीची, जी गरिबीने त्रस्त होती. कोणीतरी तिला लवंगाचा उपाय सांगितला. तिने श्रद्धेने तो उपाय केला आणि काही दिवसांत तिच्या पतीला व्यवसायात मोठा फायदा झाला. भाग 6. लवंग दीपक पेटवण्याची पद्धत. आता जाणून घेऊ या हे करण्याची योग्य पद्धत. 1. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्नान करून शुद्ध होऊन माता दुर्गेच्या प्रतिमा किंवा चित्रासमोर बसा. 2. शुद्ध तूप किंवा तिलतेलाचा दीपक घ्या. 3. त्यात 1 किंवा 2 लवंगा टाका. 4. दीपक पेटवताना दुम दुर्गाय नमः हा मंत्र जपा. 5. दीपक घरभर फिरवा आणि शेवटी पूजास्थानी ठेवा. हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला तर जीवनातील सर्व समस्या हळूहळू कमी होतात. भाग 7. लवंगाशी संबंधित इतर उपाय. नोकरी धंद्यात यशासाठी नवरात्रीत दीपकात लवंग टाकून श्री महालक्ष्म्यै नमः मंत्र जपा. वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी संध्याकाळी दीपकात लवंग टाका आणि नवरा बायको दोघांनी मिळून माता आरती करा. नजर दोषापासून बचावासाठी 2 लवंगा घेऊन दीपकात जाला आणि मग त्याची राख कपालावर हलकीशी लावा. भाग 8. वास्तविक अनुभव आणि समाजातील मान्यता. अनेक लोक आपले अनुभव सांगतात. कोणाला व्यवसायात यश मिळाले,
कोणाच्या घरी वर्षानुवर्षे अडकलेले लग्न लवंग दीपक उपायानंतर झाले. कोणाच्या घरी आजारपणाची मालिका संपली. फक्त आपल्या देशातच नाही तर श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांतही नवरात्रीत लवंग दीपक लावण्याची परंपरा आहे. भाग 9. लवंग आणि ज्योतिषीय महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाचा थेट संबंध शुक्र ग्रह आणि बृहस्पतीशी आहे. शुक्र धन आणि वैभवाचा कारक आहे. बृहस्पती ज्ञान आणि समृद्धीचा कारक आहे. दीपकात लवंग टाकून पेटवल्याने या दोन्ही ग्रहांची शुभता वाढते. तर मित्रांनो, नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत लवंगाचा दीपक लावणे केवळ परंपरा नाही तर जीवन सुधारण्याचे साधन आहे. हा उपाय तुमच्या जीवनातही सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धी आणू शकतो. या नवरात्रीपासून तुम्हीही हा उपाय करा आणि तुमचे अनुभव आमच्याशी जरूर शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी. कृपया लक्षात ठेवा, हा व्हिडिओ केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीवर आधारित आहे. यात सांगितलेले उपाय पूर्णपणे आस्था आणि मान्यता यांच्याशी संबंधित आहेत. याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नाही. कृपया हे करण्यापूर्वी आपली श्रद्धा आणि विवेक वापरून निर्णय घ्या.